ग्रीटिंग्स ऑफ द डे. आज पॅसेज नंबर 2 चा अभ्यास करत आहोत. नोटबुक पेन तयार ठेवा. काही गोष्टींची नोंद तुम्हाला घ्यायची आहे. काही कठीण शब्दांचे अर्थ लिहून घ्यायचे आहेत. नॉलेज बँक रेफर करायची आहे. आवश्यकता भासल्यास नॉलेज बँकवर काही सूत्र ॲडसुद्धा करायचे आहेत. अँड सीताराम आणि सीताराम. ग्लॅड, ग्लॅड म्हणजे आनंदी. दॅट की ही हॅड बीन, हॅड प्लस V3 लेलं होतं असं एक सूत्र आपण पाहिलेलं होतं. हॅड प्लस V3 म्हणजे लेलं होतं. बीन या शब्दामध्ये मुख्य क्रियापद आहे बी, टू बी, ज्याचा होणे असणे असा अर्थ आहे. म्हणून लेलं होतं हा अर्थ जोडला तर हॅडबीनचा अर्थ होतो झालेलं होतं. ही हॅडबीन ऑफ सर्व्हिस शब्दशः पाहिलं तर तो सेवेचा झालेला होता, पण योग्य अर्थ असा होईल की तो सेवा करू शकला होता. टू बोथ, दोघांची पण सेवा करू शकला होता. अ कस्टमर अँड हिज फ्रेंड, एका ग्राहकाची पण तो सेवा करू शकला होता आणि त्याच्या मित्राची पण सेवा तो करू शकला होता. म्हणून तो ग्लॅड होता, आनंदी होता. ज्या घरी तो कपडे देण्यासाठी गेला होता त्यांना एक झाडूवाला मुलगा पाहिजे होता. त्यांची मदत झाली, मिळवून दिला मुलगा. आणि तो झाडूवाला मुलगा नाथू त्याचा मित्रच होता. तो नोकरीच्या शोधामध्ये होता, त्याला पण नोकरी मिळाली. दोघांनाही तो मदत करू शकला. होइस्टेड हा शब्द आपण लिहून ठेवूया. हा इंग्लिशमधला पार्ट सुद्धा पुढे लिहा. रेज्ड टू अ हायर पोझिशन. मराठी अर्थ उंचावला, जसा आपण झेंडा उंचावतो, फडकवतो. होइस्टेड हिज बॅग, त्यानं त्याची बॅग उंचावली, डोक्यावर घेतली. ऑन हिज शोल्डर्स, खांद्यावर घेतली. अँड वेंट हिज वे. क्रियापदाची 3 रूपं आहेत. गो, वेंट, गॉन. हे V2 असल्यामुळं ल प्रत्यय जोडा, गेला. हिज वे, त्याच्या मार्गाने तो गेला. त्याला आनंद झाला की दोघांची मदत आपण करू शकलोत. आनंद वाटला, आनंदानं त्यानं ती बॅग खांद्यावर घेतली आणि तो त्याच्या मार्गानं निघून गेला. मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू. आता हे सूत्र बघा, हॅड प्लस टू प्लस V1. बघा नॉलेज बँकवर आहे का नाही. करावं लागतं, करायचं आहे. दोन्हीपैकी एक अर्थ लागू होतो. इथं करायचं होतं हा अर्थ योग्य राहील. मिसेस श्रीवास्तवा यांना करायचं होतं. काय करायचं होतं? सम शॉपिंग, काही खरेदी करायची होती. शी गेव्ह, 3 रूपं, गिव्ह, गेव्ह, गिव्हन. स्पष्टपणे V2 आहे म्हणून ल प्रत्यय दिलं. दिला, दिली, दिले, दिल्या काही पण होऊ शकेल. संदर्भाप्रमाणे पाहूया. इन्स्ट्रक्शन्स, सूचना म्हणून दिल्या असा योग्य अर्थ राहील. टू द आया, तिरप्या अक्षरात हा शब्द दिलेला आहे कारण तो नॉन इंग्लिश वर्ड आहे. लेकरं सांभाळण्यासाठी ठेवलेली एक स्त्री, आया. त्या आयाला तिनं सूचना दिल्या. अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. टू लुक आफ्टर, काळजी घेणे. अबाउट लुकिंग आफ्टर, काळजी घेण्याबद्दल सूचना दिल्या. कोणाची काळजी? द बेबी, छोट्या बाळाची काळजी घेण्याबद्दल सूचना दिल्या. अँड टोल्ड, हे पण V2 आहे. टेल, टोल्ड, टोल्ड सांगणे. V3 का नाही तर याच्या पाठीमागं कोणतंही हेल्पिंग वर्ब नाही म्हणून हे V2 आहे. आणि V2 आहे तर ल प्रत्यय जोडा, सांगितलं. द कुक, स्वयंपाक्याला सांगितलं. नॉट टू बी लेट, उशीर न करण्याबद्दल. विथ द मिड डे मील, मध्यान्नाच्या जेवणाला, दुपारच्या जेवणाला उशीर न करण्याबद्दल स्वयंपाक्याला सुद्धा सूचना दिल्या. देन शी सेट आउट. टू सेट आउट म्हणजे निघणे, घरातून बाहेर पडणे. तिन्ही रूपं सारखी आहेत, सेट, सेट, सेट. पण हे 100% V2 आहे हे आपण सांगू शकतो. जर V1 असतं तर शी हा सिंग्युलर करता आल्यामुळं सेटला S प्रत्यय जोडून सेट्स करावं लागलं असतं, त्यामुळे हे V1 नाही. जर V3 असतं तर याच्या पाठीमागं हेल्पिंग वर्ब आलं असतं. हेल्पिंग वर्ब नसल्यामुळं हे V3 सुद्धा नाही म्हणून V2 आहे. ल प्रत्यय, निघाल्या. त्या निघाल्या फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस, पीपल नगरच्या बाजाराच्या ठिकाणी निघाल्या. टू मेक, करण्यासाठी, बनवण्यासाठी. हर कस्टमरी टूर. राईट डाऊन द वर्ड कस्टमरी. इट मीन्स युजल or habitual.
मराठी शब्द नित्याचं, नेहमीचं, युजल, हॅबिच्युअल. तर कस्टमरी टूर, त्यांची नेहमीची एक यात्रा करण्यासाठी निघाल्या. ऑफ क्लोथ शॉप्स, कपड्याच्या दुकानाच्या खरेदीसाठी त्या बाहेर पडल्या होत्या. नेहमीच त्यांचं होतं, काही ठराविक कपड्यांची दुकानं तिथं जायच्या, कपडे खरेदी करायच्या. नेहमीच असा कार्यक्रम त्यांचा असायचा. त्या दृष्टीनं त्या घराबाहेर पडल्या. अ लार्ज शेडी टॅमरिंड ट्री, टॅमरिंड ट्री म्हणजे चिंचेचं झाड. लार्ज मोठं, शेडी सावलीदार, एक मोठं सावलीदार चिंचेचं झाड. ग्रीव हा ग्रोचा भूतकाळ आहे. ग्रो, ग्रीव, ग्रोन. ल प्रत्यय जोडला तर वाढलं असा अर्थ घेता येतो, पण या रचनेमध्ये वाढलेलं होतं असा अर्थ घ्यायला हरकत नाही. मूळ अर्थ वाढलं असा आहे, पण या रचनेप्रमाणे अर्थाप्रमाणे वाढलेलं होतं. ॲट वन एंड ऑफ द बाजार, एंडचा इथं अर्थ शेवट असा नाही. एंड म्हणजे टोक. बाजाराच्या एका टोकाला एक मोठं सावलीदार चिंचेचं झाड वाढलेलं होतं. अँड इट वॉज हिअर, आणि इथे होत्या. दॅट की मिसेस श्रीवास्तवा फाउंड, मिसेस श्रीवास्तवांना सापडल्या, आढळल्या. हर फ्रेंड मिसेस भूषण, त्यांची मैत्रीण मिसेस भूषण तिथं सापडल्या, चिंचेच्या झाडाखाली सापडल्या. शेल्टरिंग आश्रय घेत असलेल्या, शेल्टर म्हणजे आसरा, आश्रय, निवारा. फ्रॉम द हीट उष्णतेपासून आश्रय किंवा आसरा, निवारा घेऊन असलेल्या त्यांची मैत्रीण मिसेस भूषण त्यांना तिथं भेटल्या चिंचेच्या झाडाखाली. उकाडा खूप होता, त्यामुळे सावलीच्या ठिकाणी त्या थांबलेल्या होत्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग, इथं काय सूत्र तुम्हाला दिसतं? वॉज वेअर प्लस ING करत होता. फॅन म्हणजे वारा घालणे. वॉज फॅनिंग वारा घालत होत्या. हरसेल्फ स्वतःलाच वारा घालत होत्या. विथ अ लार्ज हँकरचिफ रुमाल, मोठ्या रुमालानं स्वतःलाच त्या वारा घालत होत्या. शी कंप्लेन्ड, हे V2 आहे, ल प्रत्यय जोडा. त्यांनी तक्रार केली. ऑफ द समर, उन्हाळ्याची तक्रार केली. विच शी अफर्म्ड, लिहून ठेवा. अफर्म, अफर्म्ड, अफर्म्ड ठामपणे सांगणे, खात्रीपूर्वक सांगणे. म्हणून तर जे विधान असतं, स्टेटमेंट, त्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं. जी गोष्ट ठामपणे सांगितलेली असते ते विधान. विच शी अफर्म्ड, जे त्यांनी खात्रीशीरपणे सांगितलं, ठामपणे सांगितलं. वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. हॉट, हॉटर, हॉटेस्ट. एक पॉइंट इथे आपण समजून घेऊया. मुळामध्ये ER हा प्रत्यय जोडून कंपॅरेटिव्ह डिग्री बनते आणि EST हा प्रत्यय जोडून सुपरलेटिव्ह डिग्री बनते. जसं स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट. स्मॉल अधिक ER स्मॉलर ही कंपॅरेटिव्ह झाली. स्मॉल प्लस EST स्मॉलेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री झाली. पण काही छोटे शब्द ज्यांना सिंगल सिलॅबल वर्ड असं म्हटलं जातं, त्यांच्यामध्ये बघा शेवटून दुसरं अक्षर स्वर आल्यानंतर हे जे लास्ट लेटर असतं ते डबल करतात. हॉटेस्ट, हॉटर आणि हॉटेस्ट याच्यामध्ये डबल T येतं, सिंगल T येत नाही. हॉटेस्ट सगळ्यात उष्ण इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर, पीपल नगरच्या इतिहासात हा उन्हाळा सगळ्यात उष्ण होता, हे त्यांनी ठामपणे सांगितलं. शी देन शोड, हे पण V2 आहे ना, ल प्रत्यय जोडा. मग त्यांनी दाखवलं. मिसेस श्रीवास्तवा यांना दाखवलं. अ सॅम्पल ऑफ द क्लोथ, कपड्याचा नमुना दाखवला. शी वॉज गोइंग टू बाय, काळजीपूर्वक ह्या 4 शब्दांकडे लक्ष द्या. यातून काय अर्थ होतोय बघा. टू बी प्लस गोइंग टू प्लस V1 हे सूत्र आहे. टू बी प्लस गोइंग टू प्लस V1, नसेल तर ॲड करून घ्या. करणार आहे, करणार होता, हे त्याचे 2 अर्थ आहेत. करणार आहे केव्हा येणार? जर टू बीचं रूप एम इज आर पैकी आलं तर करणार आहे. एम इज आर प्लस गोइंग टू प्लस V1 करणार आहे. जर वॉज वेअर पैकी आलं तर करणार होता. वॉज वेअर प्लस गोइंग टू प्लस V1. इथं तेच आहे, वॉज वेअर पैकीच आहे, त्यामुळे करणार होता. गोइंग टू बाय, त्या विकत घेणार होत्या. त्या कपड्याचा एक नमुना त्यांनी दाखवला. अँड फॉर 5 मिनिट्स, आणि 5 मिनिटांकरिता दे डिस्कस्ड, त्यांनी चर्चा केली. ल प्रत्यय जोडा, कारण हे V2 आहे. इट्स शेड, रंगछटा. शेड म्हणजे सावली सुद्धा होतं. मगाशी शेडी हा शब्द आपण वापरला होता. शेड सावली,
पण रंगाच्या बाबतीमध्ये रंगछटा, त्याच्या रंगछटेबद्दल त्यांनी चर्चा केली. टेक्स्चर मराठीमध्ये अर्थ पोत असा होतो. बॅकग्राऊंड अँड डिझाईन आणि नक्षी, त्या कपड्याची रंगछटा कशी आहे, त्याची मूळ जी पोत ज्याला म्हणता येईल, पाठीमागचं जे कलर आहे, बॅकग्राऊंड आहे, ते कसं आहे आणि त्याच्यावरची नक्षी कशी आहे याच्याबद्दल त्यांनी चर्चा केली. हॅव्हिंग एक्झॉस्टेड द टॉपिक, एक्झॉस्टचा मूळ अर्थ आहे पूर्णपणे थकणे. हॅव्हिंग एक्झॉस्टेड द टॉपिक, त्या विषयावर पूर्णपणे थकल्यानंतर हा शब्दशः अर्थ झाला. म्हणजे त्या विषयावर शक्य तेवढी चर्चा करून झाल्यानंतर, आता यापेक्षा जास्त चर्चा नाही करता येणार, एवढी चर्चा केल्यानंतर मिसेस श्रीवास्तवा सेड, मिसेस श्रीवास्तवा म्हणाल्या, ल्या अक्षर जोडले, ल प्रत्यय जोडलाय, कारण हे V2 आहे. डू यू नो माय डिअर, माझ्या प्रिय, तुला माहीत आहे का, दॅट की सेठ गोविंदराम्स बँक, शेठ गोविंदराम यांची बँक, कांट इव्हन पे, कॅन म्हणजे शकतो, शकते, शकतात, कांट शकत नाही, इव्हन सुद्धा, कांट इव्हन पे पैसे सुद्धा देऊ शकत नाही, इट्स एम्प्लॉईज त्याच्या म्हणजेच त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा देऊ शकत नाही ही बँक, तुला माहित आहे का. इट्स मध्ये एपॉस्ट्रफी एस नाही आलं, जर आलं असतं तर इट इज किंवा इट हॅज असा त्याचा फुल फॉर्म झाला असता. एपॉस्ट्रफी एस न आल्यामुळेच याचा, याची, याचे असा अर्थ झालेला आहे. बरीच चर्चा झाली आणि मग त्यांनी वेगळा विषय सुरू केला की तुला माहीत आहे का की सेठ गोविंदराम यांची बँक आहे ना, ती स्वतःच्या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा देऊ शकत नाही. ओनली धिस मॉर्निंग, याच सकाळी, आजच सकाळी, आय हर्ड, हिअर, हर्ड, हर्ड, ऐकणे हे V2 आहे, पाठीमागं हेल्पिंग वर्ब नसल्यामुळं. ल प्रत्यय जोडा, ऐकलं, ऐकलं मध्ये ल आलं. आय हर्ड अ कंप्लेंट, मी एक तक्रार ऐकली, फ्रॉम देअर स्वीपर, त्यांच्या झाडूवाल्याकडून, हू हॅझंट रिसिव्ड. क्रियापदांकडे बघत ताबडतोब सूत्र आठवली पाहिजेत. हॅझंट रिसिव्ड मध्ये सूत्र आहे हॅव, हॅज प्लस V3. हॅव किंवा हॅज यापैकी एक शब्द हॅज आला, प्लस V3, हे V3 आहे, V2 नाही आहे. रिसीव्ह, रिसिव्ड, रिसिव्ड V2 होऊ शकतं, पण बघा हेल्पिंग वर्ब आलंय ना, मग हे V3 आहे. लेलं आहे हा हॅव, हॅज प्लस V3 चा अर्थ आहे. हॅज रिसिव्ड घेतलेलं आहे, हॅझंट रिसिव्ड घेतलेलं नाही किंवा मिळालेलं नाही. हिज वेजेस, वेजेस म्हणजे मजुरी, त्याची मजुरी झाडूवाल्याला मिळालेली नाही, फॉर ओव्हर अ मंथ, एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आणि त्या बँकेच्या झाडूवाल्याला त्याचा पगार पण नाही मिळालेला, आजच सकाळी मी ऐकलं. अफवा पसरण्यास कशी सुरुवात होते याचा उत्तम नमुना म्हणजे ही स्टोरी आहे. झाडूवाल्या मुलाला पगार नाही मिळाला, त्याला काही वेगळी कारणं पण असू शकतील, पण सरळ स्टेटमेंट केलं मिसेस श्रीवास्तवा यांनी की कुठल्याच कर्मचाऱ्यांना पगार नाही मिळाला. द बँक कांट इव्हन पे इट्स एम्प्लॉईज, असं स्टेटमेंट त्यांनी करून टाकलं. पुढं काय होतं पाहूया. शॉकिंग, धक्कादायक, रिमार्क्ड, रिमार्क, रिमार्क्ड, रिमार्क्ड, शेरा नोंदवणे, मत नोंदवणे, हे V2 आहे, हे तुम्हाला कळेल. ल प्रत्यय, शेरा नोंदवला, मत नोंदवलं. मिसेस भूषण यांनी मत नोंदवलं, धक्कादायक आहे. इफ दे कांट पे, जर ते पैसे देऊ शकत नसतील. आता कॅन म्हणजे शकतो, शकते, शकतात, पण या इफ मुळे अर्थ बदलतोय, जर आल्यामुळं. जर ते पैसे देऊ शकत नसतील, द स्वीपर, त्या झाडूवाल्याचे पैसे देऊ शकत नसतील, तर दे मस्ट बी इन अ बॅड वे, ते नक्कीच वाईट मार्गात असतील, म्हणजे त्यांचं चांगलं चाललेलं नसेल, वाईट दिवस त्या बँकेचे आलेले असतील. नन ऑफ द अदर्स, या ऑफ शब्दाचा क्वचित अर्थ पैकी असा सुद्धा होतो. द अदर्स पैकी, इतरांपैकी, नन कोणीच नाही. तो स्वीपर सोडून जे राहिलेले लोक आहेत ना बँकेतले, त्यांच्यापैकी कोणालाच कुड बी गेटिंग पेड आयदर, वाक्याच्या शेवटी आयदर किंवा याचा इदर असा आपण उच्चार करतात. वाक्याच्या शेवटी आला तर सुद्धा असा अर्थ आहे. कुड बी गेटिंग पेड आयदर, त्यांना सुद्धा पगार मिळत नसेल. स्वीपर बॉयला मिळत नसेल तर कॅशियरला कुठून मिळणार आहे, मॅनेजरला कुठून मिळणार आहे, कोणालाच मिळालेलं नसेल. झाडूवाल्याचा पगारच किती असणार आहे, तो पण देऊ शकत नसेल बँक,
एवढे पण पैसे बँकेकडे नसतील तर कॅशियरचा, मॅनेजरचा मोठा पगार ते कुठून देणार आहेत? कोणालाच पगार मिळालेला नसेल, म्हणजे बँकेची परिस्थिती वाईट झालेली असणार आहे, असा निष्कर्ष मिसेस भूषण यांनी पण काढला. अफवा पसरण्यास सुरुवात झालेली आहे. फक्त एका झाडूवाल्याला पगार नाही मिळाला या गोष्टीवरून का नाही मिळाला याचा विचार न करता आता बँक डबघाईला आलेली आहे, असा निष्कर्ष या दोघींनी काढलेला आहे. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तवा. लीव्हचा भूतकाळ आहे लेफ्ट. लेफ्ट म्हणजे डावीकडं हेच स्पेलिंग आहे, पण लीव्ह लेफ्ट, लेफ्ट सोडणे. ल प्रत्यय जोडा, त्यांनी सोडलं. मिसेस श्रीवास्तवा यांना सोडलं. ॲट द टॅम्बरिंड ट्री, चिंचेच्या झाडाजवळ सोडलं. अँड वेंट आणि गेल्या. इन सर्च ऑफ या फ्रेजचा अर्थ आहे च्या शोधात. कोणाच्या शोधात गेल्या? हर हजबंड, त्यांच्या पतीच्या, नवऱ्याच्या शोधात गेल्या. हु वॉज सिटिंग, हे थोडंसं फसवं आहे. इथे वाटू शकेल की वॉज वेअर प्लस ING दिसायला एक्झॅक्टली तसं आहे, पण मी म्हणेल की तसं नाही आहे. नाहीतर वॉज वेअर प्लस ING याचा अर्थ करत होता असा होतो. वॉज सिटिंग म्हणजे बसत होते असा अर्थ होईल. तिचा नवरा बसत होता इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप. असं कसं होईल की कमल किशोरच्या फोटोच्या दुकानाच्या समोर तो बसत होता, असा अर्थ नाही आहे. या ठिकाणी वॉज वेअर प्लस ING वाटतंय, पण तसं नाही आहे. इथं फक्त वॉज एवढंच क्रियापद आहे. सिटिंग हे यातलं ॲडजेक्टिव्ह आहे. ING रूप ॲडजेक्टिव्ह होऊ शकतं, बसलेले अशा अर्थानं. हु वॉज सिटिंग, जो बसलेला होता. कमल किशोरच्या फोटोच्या दुकानाच्या समोर जो बसलेला होता. टॉकिंग विथ द ओनर, त्या मालकाशी बोलत. टॉकिंग पण इथे ॲडजेक्टिव्ह आहे. मिसेस श्रीवास्तवा यांचा नवरा पण मार्केटमध्येच होता. चर्चा झाल्यानंतर मिसेस भूषण यांना तिथंच सोडलं चिंचेच्या झाडाखाली आणि या निघाल्या नवरा कुठे बघायला. तो कमल किशोरच्या फोटोच्या दुकानाच्या समोर थांबलेला होता, बसलेला होता आणि त्या मालकाशी बोलत होता. सो देअर यू आर, अच्छा इथं आहात तर, क्राईड मिसेस भूषण. मिसेस भूषण ओरडल्या. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू. आता इथे बहुधा तुमच्या नॉलेज बँकवर नसेल, ॲड करावं लागेल असं मला वाटतं. सूत्र आहे हॅव हॅज प्लस बीन प्लस ING. तीन गोष्टीत हॅव हॅज प्लस बीन प्लस ING, करत आलेला आहे. हा एक विशिष्ट टेन्स आहे इंग्लिशमधला, याला म्हणतात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स, हॅव हॅज प्लस बीन प्लस ING. हा काळ केव्हा वापरतात? जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाली, चालू क्षणावर. आत्ता जेव्हा मी बोलतोय ना, याच्या आधीच एखादी क्रिया सुरू झाली, पण आत्ता मी बोलत असताना पण ती क्रिया चालूच आहे, अजून ती नाही संपलेली. दोघांचाही उल्लेख येतो. भूतकाळातल्या त्या क्षणाचा उल्लेख येतो, केव्हा क्रिया सुरू झाली, आणि आत्ता पण ती चालू आहे हा भाव त्याच्यामध्ये येतो. आय हॅव बीन लुकिंग फॉर, टू लुक फॉर, इन सर्च ऑफ सारखंच आहे, चा शोध घेणे. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू, मी तुमचा शोध घेत आलेले आहे. केव्हा सुरू झाली क्रिया? फॉर ऑलमोस्ट अन आवर, जवळपास 1 तासापासून मी तुमचा शोध घेत आलेले आहे. 1 तासापूर्वी मी तुम्हाला शोधायला सुरुवात केली, आत्ता पण शोधतच आहे. व्हेअर डिड यू डिसॲपियर, डिड मुळं ल प्रत्यय, डिसॲपियर लिहून ठेवा, नाहीसं होणे. डिड आल्यामुळं ल प्रत्यय नाहीसे झाला. तुम्ही कुठं नाहीसे झालात हा प्रश्न मिसेस भूषण यांनी विचारला. नो वेअर, रिप्लाइड मिस्टर भूषण. कुठंच नाही, मिस्टर भूषण यांनी रिप्लाइड प्रत्युत्तर दिलं. हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी. आता ही पण थोडीशी फसवी रचना आहे. हॅड हे एक हेल्पिंग वर्ब आहे. वास्तविकपणे हेल्पिंग वर्बने जर वाक्य सुरू झालं तर तो येस नो क्वेश्चन असतो, पण तुम्ही काळजीपूर्वक या वाक्याच्या शेवटी पाहिलं तर तुम्हाला फुल स्टॉप दिसतो आहे. हा क्वेश्चन नाहीच आहे. हॅडपासून वाक्य सुरू झालं आणि शेवटी फुल स्टॉप असेल तर त्या हॅडचा अर्थ जरा वेगळाच आहे. हॅड म्हणजे केलं असतं तर. केव्हाही असं होतं नाही, सुरुवातीलाच हॅड वापरलंय आणि शेवटी क्वेश्चन मार्क नाही आहे, फुल स्टॉप आहे, तर त्या हॅडचा अर्थ केलं असतं तर असा होतो. हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी. रिमेन म्हणजे राहणे, हॅडच्या पुढं V3 येतं, आलेलं आहे रिमेन्ड. जर तू स्टेशनरी राहिली असतीस तर. स्टेशनरी म्हणजे काय हे आपण लिहून ठेवूया.
स्टेशनरी म्हणजे स्टेबल, नॉट मुव्हिंग, स्थिर. जर तू स्थिर राहिली असतीस तर, कुठं? इन वन शॉप, एका दुकानात स्थिर राहिली असतीस तर. आय माइट हॅव फाउंड, नॉलेज बँकवर नसेल लिहून ठेवावं लागेल. माइट प्लस हॅव प्लस V3. इथं हॅज येऊ शकत नाही, हॅवच येतं, कारण माइट ही मॉडल ऑक्झिलरी आहे, त्याच्यापुढे मूळ रूप यावं लागतं. हॅवचं मूळ रूप हॅव असंच आहे आणि हॅवच्या रूपानंतर V3 येतं. माइट प्लस हॅव प्लस V3 कदाचित केलं असतं. आय माइट हॅव फाउंड, मी कदाचित शोधलं असतं. यू, तुला. जर तू एका दुकानात स्थिर राहिली असतीस ना तर कदाचित मी तुला शोधलं असतं. बट यू गो, काय सूत्र आहे? एकदम सिंपल, S प्लस V1 इन ब्रॅकेट S. कधी कधी S येतं, कधी कधी येत नाही. S प्लस V1, कर्ता आणि क्रियापदाचं पहिलं रूप. त प्रत्यय, तू जातेस. फ्रॉम वन शॉप टू अनदर, एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जातेस. लाईक अ बी, एखाद्या मधमाशीसारखी. इन अ फ्लॉवर गार्डन, फुलांच्या बागेमध्ये एखादी मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते ना, तशी तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानामध्ये जात असतेस. कुठं कुठं शोधणार तुला? एका दुकानात असतीस तर शोधू शकलो असतो. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, ग्रम्बलिंग म्हणजे कुरकुर करणे, किरकिर करणे. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, कुरकुर करायला सुरुवात करू नका. द हीट इज ट्राईंग इनफ, एम इज आर प्लस ING करत आहे. इज ट्राईंग शब्दशः अर्थ प्रयत्न करणे, ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. इज ट्राईंग प्रयत्न करत आहे, पण विचित्रच अर्थ निघतोय. द हीट इज ट्राईंग इनफ, उष्णता पुरेसा प्रयत्न करत आहे. कशाचा? ट्राय म्हणजे परीक्षा घेणे असा आपण अर्थ होतो. जसं की एखादा माणूस दुसऱ्या माणसाला खूप त्रास देत असेल तर तो समोरचा माणूस म्हणतो डोंट ट्राय माय पेशन्स, म्हणजे माझ्या धैर्याची परीक्षा घेऊ नकोस. द हीट इज ट्राईंग इनफ, उष्णता पुरेशी परीक्षा बघत आहे, म्हणजे खूपच उष्णता आहे. आय डोंट नो, मला माहीत नाही. व्हॉट्स हॅपनिंग, इथे दोन शब्द येतात, व्हॉट प्लस इज. व्हॉट इज हॅपनिंग, तेच सूत्र एम इज आर प्लस ING करत आहे. जसं इज ट्राईंग परीक्षा घेत आहे, तसं इज हॅपनिंग घडत आहे, होत आहे. काय घडत आहे? टू पीपल नगर, पीपल नगरला काय घडत आहे, काय होत आहे, मला माहीत नाही. इव्हन द बँक, इव्हन म्हणजे सुद्धा, बँक सुद्धा. आता ॲपॉस्ट्रफी S आहे ना, तर याचा इज असा अर्थ होऊ शकतो. आणि टू बी प्लस अबाउट टू प्लस V1 हे महत्त्वाचं सूत्र नॉलेज बँकवर ॲड करा. या पॅसेजमध्ये 2-3 सूत्र आपल्याला ॲड करावी लागली. फार क्वचित येणारं सूत्र आहे हे. टू बी प्लस अबाउट टू प्लस V1, च्या बेतात असणे. अर्थ लिहून ठेवा, च्या बेतात असणे. टू बी प्लस अबाउट टू प्लस V1. टू बीचं रूप आलं इज, अबाउट टू प्लस V1, गो हे V1 आहे. आता च्या बेतात असणे म्हणजे काय? तर एखादी गोष्ट आता घडेलच अगदी थोड्या वेळात. जसं की एखादं फळ आहे आणि आता ते थोड्याच वेळात पडणार आहे झाडावरून असं दिसत आहे, तर ते पडण्याच्या बेतात आहे असं म्हणतात. एखादा माणूस खुर्चीवर बसलेला आहे आणि त्याच्या शारीरिक हालचालींवरून जाणवतंय की तो आता लगेच उठणार आहे. तो काही शब्द बोलतोय, चला आता येतो मी, म्हणजे तो आता निघण्याच्या बेतात आहे. आता जस्ट काही वेळातच तो निघेल, काही सेकंदांमध्ये. तसं बँक इज अबाउट टू गो बँकरप्ट, बँकरप्ट लिहून ठेवा. विदाउट इनफ मनी टू पे व्हॉट यू ओ, ओ नंतर कॉमा द्या, इथं दिलेला नाही पण तुम्ही द्या. आणि वेगळ्या शब्दात सांगितलंय फायनान्शियली रुइन्ड. एका शब्दात मराठीत लिहून घ्या, दिवाळखोर. आता इथला अर्थ समजून घ्या. विदाउट इनफ मनी, पुरेशा पैशांशिवाय असणे. टू पे, पैसे देण्यासाठी पुरेसे पैसे नसणे. व्हॉट यू ओ, जे काही तुम्ही देणं लागताना. समजा 50,000 रुपयांचं देणं आहे, कर्ज आहे आणि तेवढे पैसे तुमच्याकडे नाही, देऊ शकत नाही, तुम्ही असमर्थ आहात, याला बँकरप्ट, दिवाळखोर असं म्हणतात. किंवा वेगळ्या शब्दात सांगितलं फायनान्शियली रुइन्ड, आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला. एखादा माणूस दिवाळखोरी जाहीर करतो, म्हणजे तो सांगतो की मी जे कर्ज घेतलंय ते आता मी फेडू शकणार नाही. दिवाळखोर.
इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट, बँक सुद्धा दिवाळखोरीच्या बेतात आहे, आता दिवाळखोर होईलच बँक अशी आहे. आणखीन एक पुढे तिनं सोडून दिली. कुठल्या गोष्टीवरून कुठल्या गोष्टीपर्यंत जातात बघा. फक्त एका सफाई कामगाराला पगार मिळाला नाही, त्याची कारणं काय आहेत याची शहानिशा कोणी केली नाही, आणि डायरेक्टली बँकच दिवाळखोरीत जाते आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला. या ठिकाणी हा पॅसेज संपतो. या पॅसेजवरील क्वेश्चन्स आणि आन्सर्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू सो मच.